येणार आहे। तर जन्म आणि मृत्यू ही नोंदणी करणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। याच्यामध्ये ग्रामपंचायतीला आपण ग्रामसेवक म्हणून रुजू झाल्यापासून ही सर्व नोंदणीची कामं आपण करत आलेलो आहोत। पण या संदर्भातला जो कायदा आहे तो कायदा आपल्याला थोडक्यात त्याची ओळख व्हावी या उद्देशानं आज या ठिकाणी मी हा विषय थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो आहे। तर 1969 पूर्वी आपल्या पूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं नोंदणीचं काम केले जात असे। पण 1969ला हा कायदा लागू केला पूर्ण देशासाठी आणि आपण या कायद्याचा वापर करून जन्म आणि मृत्यूच्या नोंदी करण्याचं काम या ठिकाणी आपण आपल्या ग्रामपंचायत स्तरावर करत आलेलो आहोत। यासाठी या कायद्यामध्ये कलम 7 नुसार आपले निबंधक म्हणून आपल्याला अधिकार दिलेला आहे किंवा आपली त्या ठिकाणी नेमणूक झालेली आहे। याचबरोबर जिल्हा स्तरावर अप्पर निबंधक किंवा जिल्हा निबंधक, त्याचबरोबर राज्यस्तरावर मुख्य निबंधक तसेच राष्ट्रीय स्तरावर सुद्धा नोंदणी महानिबंधक अशा पद्धतीचे पदं स्थापित केलेले आहेत आणि त्यानुसार या कायद्याची अंमलबजावणी होत आहे। हे करत असताना 1969 पूर्वी हे जे काही जन्म आणि मृत्यूच्या नोंदी होत होत्या त्या महसूल विभागामार्फत होत होत्या। 1969ला कायदा केला गेला आणि त्यानंतर या सर्व नोंदी करण्याची जबाबदारी ही निबंधक म्हणून आपल्यावर टाकली गेली आहे। तर यामध्ये जी काही महत्त्वाची जी कलमं आहेत त्या संदर्भात आपल्याला थोडक्यात या ठिकाणी चर्चा करायची आहे। त्यातलं एक महत्त्वाचं जे कलम आहे ते कलम 13 जे आहे ते त्या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे। 13 नंबरचं जे कलम आहे हे कलम उशिरा नोंदीच्यासाठी आपल्याला या कलमाचा आधार घ्यावा लागतो। ग्रामपंचायत स्तरावर आपण ज्यावेळी जन्माची असेल किंवा मृत्यूची असेल उशिरा जी नोंद आपल्याकडे आलेली असते, उदाहरणार्थ माननीय गट विकास अधिकारी यांच्याकडून असेल अन्यथा कोर्टाकडून असेल, तर अशी आलेली उशिरा नोंद ही या कलमाचा आधार घेऊन किंवा या कायद्यातील हे कलम जे आहे 13 त्यातील जी पोट कलम आहेत त्या कलमांचा आधार घेऊन आपल्याला या ठिकाणी नोंदी कराव्या लागतात। त्यामध्ये सुरुवातीला 13(1) हे कलम आहे। यामध्ये निबंधक म्हणून आपल्याला जो अधिकार दिलेला आहे तो 21 दिवसापासून 30 दिवसापर्यंत जी काही नोंद आपल्याला घ्यायची आहे त्यामध्ये हा 13(1) नुसार ही नोंद आपण आपल्या स्तरावर आपल्या अधिकाराखाली अशी उशिरा नोंद म्हणून आपल्या ग्रामपंचायत दप्तरी नोंद करून घेऊ शकतो। आणि याच्यासाठी जो फीचा विषय आहे तो फी ही आपल्याला 2 रुपये, या नोंदीच्या प्रमाणात 2 रुपये आपल्याला ही फी घ्यावी लागते। त्यानंतर कलम 13(2) आहे, पोट कलम 13(2). या कलमामध्ये आपल्याला उशिरा जी नोंद आहे ती उदाहरणार्थ 30 दिवसानंतर ती 1 वर्षापर्यंतची जी काही नोंदी असतील तर त्या घ्यायच्या असतील तर यासाठी आपल्याला कलम 13(2)चा वापर करावा लागतो किंवा त्या अधिकाराखाली आपण त्या नोंदी घेत असतो। यामध्ये माननीय गट विकास अधिकारी यांच्याकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर अशा नोंदींसाठी 5 रुपयाची जी काही फी आहे ती आपण जे कोण नोंदणी करण्यासाठी अर्ज दाखल करतील अशा लोकांच्याकडून ही फी घेऊन आपण अशा पद्धतीची नोंद या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायत दप्तरी करतो। त्यानंतर उशिरा जी तिसरी नोंद आहे ती आपल्याला 13(3) नुसार म्हणजेच 1 वर्षानंतरच्या ज्या काही नोंदी असतील त्या घेण्यासाठीचा आपल्याला हा कायद्यामध्ये अधिकार दिलेला आहे। तो माननीय न्यायाधीश यांच्याकडून आलेल्या आदेशानुसार अशा पद्धतीच्या नोंदी आपण 13(3) नुसार आपल्या ग्रामपंचायत दप्तरी करून घेतो आणि त्याच्यासाठी जी फी आहे ती 10 रुपये फी ही आपण या ठिकाणी घेतो। मी मगाचपासून फीचा विषय यासाठीच बोलायला लागलेला आहे की 1969ला कायदा आपल्या देशासाठी लागू झाला आणि त्याच्यामध्ये त्या दिवसापासूनच फीची ही तरतूद केली गेली होती। परंतु बऱ्यापैकी जी काय पहिली 13(1) नुसार आपण ग्रामपंचायत स्तरावर 21 ते 30 दिवसापर्यंतच्या काही नोंदी घेत आलेलो आहोत, त्याच्यामध्ये जी 2 रुपयाचा फीचा विषय होता तो आपण त्या प्रमाणात कधी लक्ष दिलं नसेल असं मला वाटते, कारण ती फी घ्यावी असं त्यावेळी विशेष असं वाटत नव्हतं। पण आज 2016ला केंद्र शासनानं नवीन एक पोर्टल चालू केलेलं आहे CRS नावानं आणि त्या ठिकाणी आपण 2016 नंतरच्या सर्व नोंदी आपण त्या ठिकाणी करतो। तर त्या ठिकाणी अशा पद्धतीची नोंद जर आपण घ्यायला गेलो तर त्या ठिकाणी ती डिले नोंद म्हणजे वेळाची नोंद अशी दिसून येते। म्हणजे
वेळेपूर्वी न होता ती वेळानंतर व्हायला लागलेली आहे, असं पद्धतीचा एक मेसेज आपल्याला त्या ठिकाणी दिला जातो. आणि त्या ठिकाणी आपल्याला ही 2 रुपयाची फी आहे, त्या फीची रिसिप्ट तयार करून आपल्याला अपलोड केल्यानंतर ती नोंद आपल्याला कायमस्वरूपी करता येते. त्यामुळे ही फी यापुढे आपल्याला घेणं बंधनकारक आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला या 3 प्रकारामध्ये म्हणजे 13.1, 13.2 आणि 13.3 नुसार आपण या नोंदी घेत आलेलो आहोत. या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या ग्रामपंचायत स्तरावर उशिरानं येणारी एक नोंद आहे, ती म्हणजे पोलीस स्टेशनकडून. बऱ्याच वेळा असं होतं की एखादा अपघात झालेला आहे किंवा एखाद्या व्यक्तीनं जंगलामध्ये किंवा अन्य ठिकाणी आत्महत्या केलेली आहे, पण तो कालावधी फिक्स नसतो. बऱ्याच दिवसानंतर ते प्रेत सडलेल्या अवस्थेत सापडलं जातं. त्यानंतर पोलीस स्टेशनकडून त्याची नोंद जी आहे ती पंचनामा केल्यानंतर त्याची नोंद जी आहे ती घालण्यासाठी आपल्याला जो आदेश होतो तो ह्या कालावधीच्या बाहेरचा होतो. उदाहरणार्थ 21 ते 30 दिवसापर्यंतचा जो कालावधी टळून गेलेला असतो, 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर, 6-6 महिन्यानंतर सुद्धा अशा पद्धतीच्या नोंदी आपल्या ग्रामपंचायत स्तरावर माननीय पोलीस निरीक्षक यांच्याकडून एक पत्र प्राप्त होतं आणि अशा पद्धतीच्या नोंदी करण्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीला निबंधकांना सांगितलं जातं. पण आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की यामध्ये 1969चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये 3च प्रकार आहेत. फक्त 21 ते 30 दिवसापर्यंत निबंधक यांना अधिकार आहे. त्यानंतर 30 दिवसापासून ते 1 वर्षापर्यंत माननीय गट विकास अधिकारी यांना अधिकार आहे आणि 1 वर्षानंतर ते कायमस्वरूपी माननीय न्यायाधीश यांना जो अधिकार दिलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त माननीय पोलीस निरीक्षक यांच्याकडून आलेल्या पत्रानुसार आपल्याला अशा पद्धतीच्या उशिरा ज्या नोंदी आहेत त्या ह्या कालावधीच्या पुढे गेल्या असतील, उदाहरणार्थ 21 ते 30 दिवसाचा कालावधी पूर्ण झाला असेल तर माननीय गट विकास अधिकारी यांचा आदेश प्राप्त झाल्यानंतरच अशा पद्धतीच्या नोंदी आपल्याला घ्याव्या लागतील, अन्यथा त्या घेता येणार नाहीत, असं या कायद्यामध्ये तरतूद आहे. तर हे झालं कलम 13 जे उशिरा नोंदीच्या संदर्भात होतं ते. त्यानंतर दुसरं जे कलम आहे ते 14 नंबरचं कलम आहे. 14 नंबरच्या कलमामध्ये ग्रामपंचायत स्तरावर जे आपण जन्माच्या नोंदी घेतलेल्या आहेत, उदाहरणार्थ आपल्या ग्रामपंचायतीला जे काही जन्म आणि मृत्यूच्या नोंदीचे रजिस्टर आहेत ती बऱ्यापैकी ग्रामपंचायतच्या स्थापनेपासून आपल्याकडे ठेवलेली आहेत आपण. तर त्यामध्ये बऱ्याचशाच ठिकाणी असं होतं की मुलाचं पूर्वी बारसं न घातल्यामुळं अशा मुलांची नावं न नोंदवता पुरुष किंवा स्त्री त्याच्या आईवडिलांचं नाव, त्याचा पत्ता वगैरे सगळी माहिती लिहिलेली असायची, लिहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये मुलाचं नावच नोंदवलेलं नाही. त्यांनी त्या कुटुंबानं त्या मुलाचा दाखला काढला नसल्यामुळे त्यांनी ते बघितलेलं नसतं आणि मग कधीतरी अचानक आज या ठिकाणी अर्ज केला जातो की मला असं आमच्या मुलाचा दाखला पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्या मुलाचं नाव हे आहे, महेश आहे आणि आता घालून द्या. तर याच्यामध्ये कायद्यामध्ये जी तरतूद आहे ती 1 वर्षापर्यंत जर कालावधी असेल तर अशा मुलाचं नाव मोफत आपल्याला त्या ठिकाणी जे काय पुरावे असतील ते पुरावे घेऊन आपण त्या ठिकाणी नोंद करू शकतो. 1 वर्षानंतर जो कालावधी आहे त्यानंतर जर त्या अशा मुलाचं नाव घ्यायचं असेल तर तो 15 वर्षापर्यंतचा जो कालावधी आहे, म्हणजे आजपासून पाठीमागं 15 वर्षापर्यंतचा अशा मुलाची नोंद आपल्याला, त्या बाळाची नावाची नोंद आपल्याला घेता येते. जी 5 रुपयाची फी आहे ती फी घेऊन आपण अशा पद्धतीचे मुलाचं जे घोषणापत्र आहे ते घोषणापत्र त्यासोबत जे काही पुरावे असतील ते पुरावे आपण घेऊन अशा पद्धतीनं मुलाची नावाची नोंद या ठिकाणी आपण घेऊ शकतो. हे कलम 14 आहे. पण याच्यामध्ये मी आता सांगितलं तसं की 15 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी आपण अशा मुलाच्या नावाची नोंद या ठिकाणी घेऊ शकतो. पण 15 वर्षानंतर अशा मुलाची नोंद आपल्याला ग्रामपंचायत स्तरावर घेताना थोडीशी काळजी घ्यावी लागेल. त्याच्यामध्ये मध्ये एक परिपत्रक आलं आणि त्या परिपत्रकामध्ये 5 वर्षाचा जो कालावधी आहे तो थोडासा शिथिल केला गेला आणि त्याच्यासाठी आपल्याला कालावधीची मुदतवाढ मिळालेली आहे या परिपत्रकानुसार. त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की जे काही आपल्या ग्रामपंचायत स्तरावर जन्म आणि मृत्यूची जन्माची रजिस्टर आहे त्याच्यामध्ये मुलांची नावं नोंदवली नसतील तर अशा मुलांची आपल्याला यादी करावी लागेल. त्या कुटुंबातल्या लोकांच्याकडे प्रचार प्रसिद्धी करून गावामध्ये प्रसिद्धी देऊन अशा मुलांची नावं नोंदणीसाठी आपल्याला 14/5/2020 पर्यंतचा कालावधी शासनाने दिलेला आहे. या कालावधीमध्ये आपण अशा मुलांची नावाची नोंदणी या रजिस्टरमध्ये करण्याची आहे. अन्यथा त्यानंतरसुद्धा कायद्यामध्ये अशी कुठलीही तरतूद नाही की परत मग 15 वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर अशा मुलांची नोंद आपल्याला घेता येईल. त्यामुळं
2020 या वर्षाच्या कालावधीपर्यंत आपण ह्या सर्व मुलांची या पाठीमागं ग्रामपंचायतच्या स्थापनेपासूनचे जरी काही नोंदी राहिल्या असतील, नावाच्या नोंद करायची राहिली असेल, तर या परिपत्रकाच्या आधारे आपण अशा पद्धतीनं ही नोंद घेऊ शकतो. अशा पद्धतीचं हे कलम 14 आहे. त्याच्या पुढचं जे कलम आहे ते कलम 15 आहे. याच्यामध्ये 15 जे कलम आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की नावामध्ये जर काय दुरुस्ती करायची असेल तर अशा पद्धतीने हे कलम 15चा वापर करून आपण दुरुस्ती करू शकतो. हे कलम महत्त्वाचं आहे कारण बऱ्याच वेळा ग्रामपंचायत स्तरावर नावाच्या दुरुस्तीसाठी बऱ्याच वेळा आपल्याकडे मागणी केली जाते. तसंच जन्मतारखेमध्ये सुद्धा दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा आपल्याला वेळोवेळी मागणी केली जाते आणि त्याच्यामधून आपल्याला मग ग्रामस्तरावर थोडासा त्रास होतो. तर आपल्याला हे कलम माहीत असणं गरजेचं आहे. 1969च्या या कायद्यामध्ये जे कलम 15 आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करत असताना या नावामध्ये यापूर्वी जर नाव नोंदवलं असेल तर काना, मात्रा, वेलांटी, उकार जर अशा काही चुका झाल्या असतील, नजर चुकीनं अशी एखादी चूक झाली असेल तर ती दुरुस्ती करण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे. निबंधक म्हणून ती आपली जबाबदारी आहे की आपल्याला त्याची योग्य जर त्यांनी पुरावा दिला असेल, खात्री वाटत असेल तर अशा पद्धतीनं दुरुस्ती करू शकतो. पण या कायद्यामध्ये एक महत्त्वाची ठळक बाब अशी आहे की कोणतंही नाव पूर्णतः या ठिकाणी बदलता येणार नाही असं कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद किंवा सूचना आहे. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं नाव यापूर्वीच नोंदवलेलं आहे, ते महेश या नावानं नोंदवलेलं आहे, पण आता त्या व्यक्तीचं शाळेमधलं नाव वेगळं असेल, रमेश, म्हणून आता ही व्यक्ती म्हणत असेल की मला रमेश या नावानंच फक्त मला दाखला पाहिजे तर असेल तर अशा पद्धतीनं पूर्ण महेश हे नाव काढून त्या ठिकाणी रमेश या नावानं आपल्याला असा दाखला या ठिकाणी त्या व्यक्तीला देता येणार नाही, पूर्णतः नाव काढता येणार नाही. याच्यामध्ये अजून एक सुधारणा आहे ती म्हणजे महेश उर्फ रमेश म्हणजे उर्फ या संज्ञेचा वापर करून अशा पद्धतीनं आपण दुरुस्ती करू शकतो. याच्यासाठी आवश्यक ते पुरावे ग्रामसेवक, निबंधक यांना जे आवश्यक पुरावे आहेत ते आपण घेऊ शकतो आणि ह्या पुराव्याच्या आधारे अशा पद्धतीची दुरुस्ती करू शकतो. असा हा कलम 15 आहे. याच्यामध्ये रद्दसुद्धा करण्याची तरतूद आहे. एखाद्या वेळी एखादी नोंद दुबार झाली असेल तर हा कलम जे काही 15 आहे त्यातलं त्या कलमाचा आधार घेऊन या ठिकाणी आपण हे नाव दुरुस्ती करू शकतो, हे रद्द करू शकतो. तर अशा पद्धतीचं याच्यामध्ये एक तरतूद ह्या कलम 15 नुसार आपल्याला दिलेली आहे.